व्हिडिओ आहे पीएम किसान. ज्या शेतकऱ्यांचं नोंदणी झालेलीच नाही आतापर्यंत, त्यामध्ये खूप सारे शेतकरी असे आहेत की ज्यांची नोंदणीच झालेली नाहीये. तर नोंदणी करण्यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये प्रक्रिया सांगणार आहे. काय करायचं, कसं करायचं वगैरे या सर्व गोष्टी. आणि ज्यांना नोंदणी आतापर्यंत का नाही झाली त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून देऊया. बरोबर? सगळ्यात सुरुवातीला पात्रता. पात्रता काय आहे? पहिली गोष्ट शेतकरी असणे ऑफकोर्स ते गरजेचं आहे. त्यानंतर जमिनीचे मालकी हक्क. मग जमिनीचा मालकी हक्क म्हणजे काय? जे आपल्या नावावरती जमीन आहे ती 1 एप्रिल 2019 नंतर नावावर जमीन नोंद म्हणजे 2019च्या अगोदरची जमीन असली पाहिजे, नंतर नाहीये. 2019च्या अगोदरची जमीन आपल्या नावावर असली पाहिजे. यानंतर जमिनीचा प्रकार तर आहेच ॲग्रीकल्चर लँड, त्याच्यामध्ये काही टेन्शन नाहीये. खाली जाती धर्म बंधन नाहीये. पीएम किसान योजनेसाठी तुम्ही कोणत्याच कास्ट जातीचे आहात किंवा कोणती कास्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला धर्म कोणता आहे ते त्याचं काही प्राधान्य दिलं जात नाही. तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला पूर्णपणे लाभ मिळतो. बरोबर? तर या व्यतिरिक्त तुम्हाला अपात्रता, मी वरचं सांगितलं पात्रतामध्ये आपल्याला 2-3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर? ही अपात्रता मी शेवटला सांगेल तुम्हाला. कागद काय लागतात? सगळ्यात सुरुवातीला आधार कार्ड लागेल. आता आधार कार्ड कोणाचं लागणार आहे? आधार कार्ड शेतकऱ्याचं लागेल. जर समजा एक घरातील वडील शेतकरी असतील, तर वडिलांचं सुद्धा आधार कार्ड लागेल आणि त्यांच्या मिसेस म्हणजे आईचं पण आधार कार्ड लागणार आहे. 7/12 उतारा किंवा जमीन मालकीचा दाखला. 7/12 उतारा कंपल्सरी आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे फेरफार. बरोबर. आता फेरफार कसा लागणार आहे? जो की 2019च्या अगोदर आपल्या नावावर जमीन झाली, तो वाला फेरफार लागणार आहे. त्यानंतर आहे बँक पासबुक, मोबाईल नंबर. यामध्ये जात व रहिवासी दाखला नाही लागत आहे आपल्याला. कृषी ऑफिसमध्ये विचारला तर तुम्ही देऊ शकता. त्याऐवजी आपण राशन कार्ड जर वापरतोय तर राशन कार्ड आपल्याला तिथे कंपल्सरी लागणार आहे. बरोबर. यानंतर यानंतर नोंदणी प्रक्रिया काय दिली त्यांनी, कसं काय करायचं वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्यांनी. बट नोंदणी प्रक्रियामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नसायला पाहिजे. कारण की ही नोंदणी आपल्याला घरच्या घरी करता येत नाही. कारण की तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे. लॅपटॉप असल्यानंतर अंगठा करण्याचं जे थंब मशीन असतं ते पाहिजे. तर आपल्याला घरी नोंदणी करता येत नाही. तुम्हाला कुठेतरी जाऊन सीएससी सेंटर जे असतात आपले सरकार सेवा केंद्र, त्यावरती जाऊन किंवा तालुक्याचं जे कृषी कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागतील. या 2-3 गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागतील. बरोबर. त्या व्यतिरिक्त आता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला या गोष्टी करता येणार नाहीत. आधार कार्डला मोबाईल नंबर पाहिजे. बरोबर. यामध्ये पीएम किसानचं पोर्टल आहे, त्यावरती तुम्ही घरी बसल्यावरती नोंदणी करू शकता. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. पण यामध्ये लॅपटॉप असेल आणि थंब मशीन असेल तरच. बरोबर. आता अर्ज करताना आधार व बँकची माहिती योग्य भरायची आपल्याला. बरोबर. त्यामध्ये काही मिसमॅच झालं नाही पाहिजे. आणि जे सांगायचं राहिलं काय, की कोणाला लाभ भेटत नाही. तर सरकारी कर्मचारी असाल त्यांना लाभ भेटणार नाही मित्रांनो. त्यांनी लॉग इन म्हणजे त्यांनी नोंदणी सुद्धा करू नका. यानंतर पेन्शनधारक असतील तर पेन्शनधारकांना सुद्धा अडचण येऊ शकते. अडचण येऊ शकते बोलतोय मी. तुम्ही केलं तर अडचण नाहीये, करू शकता तुमची इच्छा असेल तर. बट तुम्ही जर करताय तर तुम्हाला अडचण येऊ शकते. डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, सीए असतील, यासारखे जे व्यावसायिक असतील त्यांना सुद्धा या गोष्टीचं करता येणार नाही. कारण की डॉक्टर, अभियंता, वकील, सीए यांचं इन्कम सोर्स खूप जास्त मोठं असतं आणि ते इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरत असतात. इन्कम टॅक्स पेअर नसायला पाहिजे. म्हणजे काय, तुमचा व्यवसाय आहे, इन्कम टॅक्स तुम्ही रिटर्न फाईल करताय, तर तोही नसायला पाहिजे. इन्कम टॅक्स पेअर जर असाल, तुम्ही आयटी मध्ये जॉब करताय, तुमच्या नावावरती खूप जास्त म्हणजे तुम्हाला सॅलरी खूप जास्त सेट पॅकेज आहे, सीटीसी पॅकेज वगैरे जास्त आहे, तर तुम्ही जर त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या योजनेचे पैसे काही कालांतराने तहसीलमध्ये परत जमा करावे लागतात. तर या सर्वांनी काळजी घ्यायची की यांनी नोंदणी करायची नाहीये. नोंदणी करताय तर तुम्हालाच तो त्रास होणार आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं मी पोर्टल दाखवतो तुम्हाला. हे बघा, पीएम किसान पोर्टल. पीएम किसान सर्च करतोय, इथे आलं पीएम किसान पोर्टल. तर या पीएम किसान पोर्टलवरती आल्यानंतर आता थोडंसं लोड, नेटवर्क इश्यू असेल किंवा कशामुळे थोडंसं लोड होतंय. बरोबर. अशा प्रकारे लोड होते मित्रांनो. इथे 20 म्हणजे 20th इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांना मिळाली आहे. 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे 2 ऑगस्टच्या या रोजी.
बरोबर. तर इथे आहे बघा ई-के-वाय-सी, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, सर्व गोष्टी आहेत इथे. तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो. ई-के-वाय-सी जर तुमचे पैसे बंद नाही पडायला पाहिजे यासाठी जर असेल तर ई-के-वाय-सी. न्यू रजिस्ट्रेशन आहे. सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर, सी-एस-सी फार्मर्स, नो युअर शेअर्स, खूप सारे ऑप्शन्स इथे आहेत मित्रांनो, बरोबर. इथे आहे बेनिफिशियरी लिस्ट, पुढच्या लिस्टमध्ये किंवा मागच्या लिस्टमध्ये आलेलं. अपडेट मोबाईल नंबर, इथे मोबाईल नंबर अपडेट करू शकता. त्यानंतर सरेंडर. सरेंडर म्हणजे काय, की आपल्याला पैसे चालू आहेत, पण आपल्याला काय करायचे ते बंद करायचे, तर सरेंडर करू शकता. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हेल्प डेस्क आहे, डाउनलोड पीएम किसान मोबाईल ॲप आहे. या सर्व गोष्टी मित्रांनो इथे आहेत. आपण इथं करूया न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक. आपण न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केलेलं आहे. तर हे क्लिक केल्यानंतर थोडंसं वेबसाईटला किंवा माझ्या नेटवर्कला इश्यू असेल त्यामुळे थोडंसं स्लो चालतंय. तर न्यू फार्मर रजिस्टरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पण रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ याच्या अगोदर टाकलेला आहे. पण हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी होता की तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्याने हे करू नये यासाठीच हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्यतिरिक्त काही डाउट्स असतील, बंद पडलेलं असेल किंवा पैसे येत नसतील, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. महाराष्ट्रात कुठेही असाल, तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर लागेल आणि तुमचा आधार कार्डला नंबर लिंक असले जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती मेसेज येईल, ते मेसेज तुम्हाला लागणार आहे. ह्या 2 गोष्टीवरती मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचे पैसे का येत नाहीत किंवा तुम्हाला पुढची प्रोसेस काय करावी लागेल जेणेकरून तुमचे पैसे जे बंद पडलेले आहेत ते पैसे येतील. तर मित्रांनो, व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्या माहितीमध्ये किंवा तिथे नंबर दिलेला असेल माझा, प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर असतो. तर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल. व्हिडिओ आवडलाय, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना.